नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमधून। आज सुद्धा मार्केटमध्ये एक मोठी पडझड बघायला मिळाली। निफ्टीनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंग 22,500च्या आसपास केली। 300 पॉईंट ऑलमोस्ट गॅपडाऊन ओपनिंग। सेन्सेक्स 1200-1300 पॉईंट। ओव्हरऑल मार्केटवर दबाव होता आजच्या सेलिंगचा, कारण युद्ध कुठंही थांबायचं सध्या तरी नाव घेत नाही आहे आणि युद्ध आणखी वाढत आहे। पण ग्लोबल मार्केटच्या तुलनेत आज आपल्याला मार्केटमध्ये थोडीशी जादा पडझड बघायला मिळाली, कारण युरोप मार्केट्स ऑलमोस्ट पॉझिटिव्ह ते डाव फ्युचर्स पॉझिटिव्ह आहेत। तरी आपलं मार्केट वन वे खाली गेलं, कारण आज मंथली एक्सपायरी आहे, विकली प्लस मंथली, त्यामुळे बरेच आर्बिट्राज ट्रेड्स आणि एक्सपायरी पोझिशन्स ज्या मार्जिन व्हायलेशनमुळे कट डाऊन होत्या त्याचं आज थोडंसं मला वाटतं प्रेशर मार्केटवर राहिलं आणि त्यामुळं मार्केटला अपेक्षेपेक्षा जास्त पडझड बघायला मिळाली। कारण आपल्या मार्केटला इराण वॉरकडून धोका इतकाच आहे की एनर्जी सप्लायचा, पण एनर्जी सप्लाय तुम्ही बघितला बऱ्यापैकी आपल्याकडं कुठलीही प्राईज हाईक झालेलं नाही पेट्रोल डिझेल प्राईजवर, आणि गॅस किंमतांवर सुद्धा परिणाम झालेला नाही, कोणती वाढ झालेली नाही, आणि सप्लाय बऱ्यापैकी पेट्रोल डिझेलचा स्मूथ आहे। गॅसचा LPG गॅसचा थोड्या प्रमाणात इफेक्ट झाला आहे, अफेक्ट झाला आहे, पण मला वाटतं तोही बऱ्यापैकी सुरळीतच सुरू आहे। 10-20% डिस्ट्रप्शन आहे। त्यामुळे बाकीच्या देशांमध्ये जसं प्रॉब्लेम्स आहेत तसे आपल्या मार्केटमध्ये प्रॉब्लेम्स निश्चित नाही आहेत इकॉनॉमीमध्ये, गॅस आणि क्रूड ऑइलच्या सप्लायला घेऊन, पेट्रोल डिझेलच्या एनर्जी सप्लायला घेऊन पर्टिक्युलरली, पण तरीही मार्केटमध्ये ओव्हर रिॲक्शन्स देते असं मला वाटतं। बँक निफ्टी जास्त तुटले, 11,000 पॉईंट जवळपास डेज हायपासून लाईफ टाईम हायपासून खाली आले। मोर दॅन 20% करेक्शन आहे बँक निफ्टीमध्ये, आणि त्यामुळे मला वाटतं मार्केट कुठंतरी ओव्हरसोल्ड झोनमध्ये जाते असं मला वाटतं। आणि निफ्टी निश्चित येणाऱ्या वीकमध्ये जर युद्ध आणखी एस्केलेट नाही झालं तर निश्चित बॉटम आउट होऊ शकतं आहे नेक्स्ट वीकमध्ये असं वाटतं। त्यामुळे थोडंसं रिबाउंडची अपेक्षा आहे, पण सध्या तरी मार्केटला तशी कोणतीही साशंकता वाटत नाही आहे रिबाउंड येण्याची। पण मला वाटते समोर निफ्टी 22,000 ते 23,000च्या आसपास कुठंतरी सपोर्ट फाइंड आउट करण्याचा निश्चित प्रयत्न करेल। 22,000च्या आसपास कुठंतरी निश्चित प्रयत्न करेल असं वाटतं, पण थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। वॉर आहे, एस्केलेट झालं तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते, त्यातलं आपण नाकारू शकत नाही, त्यामुळे थोडंसं निश्चित कॉशियस राहणं गरजेचं आहे। ओव्हरऑल मार्केटवर दबाव आहे आणि युद्धाच्या प्रेशरमुळेच दबाव आहे, पण मला वाटतं अननेसेसरी आहे, कारण एनर्जी सप्लाय कुठल्याही प्रकारे इतका डिस्टर्ब नाही आहे जितकं मार्केट पडते, त्यामुळे मला रिकव्हरीचे होप्स आहेत। उद्या सुट्टी आहे, नेक्स्ट वीकसाठी ट्रेड करायचं असेल तर विक्स खूप हाय आहे, व्हॉलॅटिलिटी आहे। मला वाटते निफ्टी 22,500च्या वर रिकवर झाला तर रिकव्हरी येईल वन वे 23,000पर्यंतची येऊ शकते। 22,500च्या वर निफ्टी जर मेंटेन राहिला तर लोअर लेवलला 22,000 एक सपोर्ट आहे। बँक निफ्टीला सुद्धा 50,500च्या वर गेला तर चांगली रिकव्हरी 51,000 आणि त्याच्याही बियॉन्ड येऊ शकते। लोअर लेवलला 50,000 एक सपोर्ट आहे, त्याच्याखाली आणखी विकनेस येऊ शकतो। या लेवल्सनुसार तुम्ही थोडंसं मॉनिटर करा, पण मला वाटतं बुधवारचं सेशन एक ट्रेंडिंग डे असेल, नॉर्मल एक्सपायरीनंतरचा असतो। गेले 5-7 वर्षामध्ये मार्चमध्येच बॉटम आउट झाले मार्केट, मार्चच्या एक्सपायरीनंतर एप्रिल सिरीजमध्ये चांगली रिकव्हरी आणि रिबाउंड दिला, तर मला वाटतं येणाऱ्या नेक्स्ट एप्रिल सिरीजमध्ये मार्केटला चांगलाच रिबाउंड असू शकतो। फक्त युद्ध जे आहे ते फार काही जास्त एस्केलेट होता कामा नये, मला वाटतं निश्चित मार्केट्स बॉटम आउट होतील। आज NSEमध्ये 429 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 2635 शेअर्स पडलेत, निफ्टीमध्ये 6 शेअर्स वाढले, त्यावेळेला 44 शेअर्स पडलेत। सेक्टर इंडिसेसमध्ये बघायचं तर सगळे सेक्टर्स मायनसमध्ये आहेत, 2 ते 3%ची पडझड सगळ्या ऑल सेक्टर्सला आहेत। बँक्स, IT, फार्मा, ऑटो, मेटल सगळ्या सेक्टर्स जे आहेत ते 1.5-2%च्या आसपास पडलेत। ग्लोबल मार्केट्समध्ये थोडंसं पॉझिटिव्हनेस आहे। युरोपियन मार्केट जे आहे ते 0.5%च्या आसपास पॉझिटिव्ह आहेत, 40-50 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर्स 300-400 पॉईंट पॉझिटिव्ह, ऑलमोस्ट आतापर्यंत 400 पॉईंट पॉझिटिव्ह गेले। त्यामुळे ग्लोबल मार्केट्समध्ये रिबाउंड बघायला मिळते, आपल्या मार्केटमध्ये दबाव आहे, मला वाटते अननेसेसरी आहे, आणि आजचा दबाव खास करून एक्सपायरीला घेऊन थोडा जास्त राहिला असं वाटतं। त्यामुळे बघणं गरजेचं आहे की डे आफ्टर टुमारो, उद्याच्या सुट्टीनंतर मार्केटला एक चांगला बाउन्स येतो काय, कारण मला अपेक्षा आहे की बुधवारी मार्केटला एक चांगला रिबाउंड बघायला मिळू शकते। तर बघूया मार्केट्स बुधवारी कशा पद्धतीने बिहेव होते। माझ्या ऐकलं त्याबद्दल धन्यवाद। माझ्या जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।